डॉक्टर अभिमान पवार नवजीवन संजीवनी पुरस्काराने सन्मानित। प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉक्टर अभिमान पवार यांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड यांच्याकडून नवजीवन संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग हे मूळ गाव असलेल्या डॉक्टर अभिमान पवार यांचा जन्म 26 मार्च 1988 रोजी झाला। त्यांचे वडील ॲडव्होकेट माणिकराव पवार व आई ॲडव्होकेट शोभा पवार हे सांगली न्यायालय तसेच कोल्हापूर उच्च न्यायालय येथे वकिली करीत आहेत। डॉक्टर पवार यांनी आपले वैद्यकीय शिक्षण अत्यंत कठीण व स्पर्धात्मक अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून MBBS पदवी प्राप्त केली। पुढे त्यांनी गांधी मेडिकल कॉलेज भोपाळ येथून MD पदवी पूर्ण केली। त्यानंतर मेरठ येथील आर्यवृत्त हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स एंडोस्कोपी या विषयात फेलोशिप पूर्ण करून त्यांनी अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये कौशल्य संपादन केले। डॉक्टर अभिमान पवार यांना आजवर 50,000हून अधिक एंडोस्कोपी करण्याचा अनुभव आहे। लहान मुलांनी अनावधानाने गिळलेले पिन, खडे, नाणी यांसारखे पदार्थ सुरक्षितपणे एंडोस्कोपीद्वारे काढण्यात त्यांचा हातखंडा आहे। सन 2021 पासून वंटमोरे कॉर्नर मिरज येथील गॅस्ट्रो केअर क्लिनिकमधून त्यांनी रुग्णसेवा सुरू केली। अलीकडेच मिरज येथे त्यांनी अभिमान गॅस्ट्रो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून अत्याधुनिक एंडोस्कोपीद्वारे पोट व यकृत विकारावर उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवले आहेत। या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या वैकुंठ एकादशी निमित्त गुरुनमन कार्यक्रमात वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाडच्या वतीने नवसंजीवनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी श्री शिवदेव स्वामीजी, काडसिद्धेश्वर स्वामीजी व मुंबईचे अप्पर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमास इतर मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर अभिमान पवार यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे। ॲडव्हान्स एंडोस्कोपी डॉक्टर अभिमान पवार आपण केलेल्या वैद्यकीय व रुग्णसेवेबद्दल आपला गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग हे मूळ गाव असलेल्या डॉक्टर अभिमान पवार यांचा जन्म 26 मार्च 1988 रोजी झाला। त्यांचे वडील ॲडव्होकेट माणिकराव पवार व आई ॲडव्होकेट शोभा पवार हे सांगली न्यायालय तसेच कोल्हापूर उच्च न्यायालय येथे यशस्वीपणे वकिली करत आहेत। डॉक्टर अभिमान पवार यांचे प्राथमिक शिक्षण बापट बाल शिक्षण मंदिर सांगली येथे झाले। माध्यमिक शिक्षण सिटी हायस्कूल सांगली येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण विलिंग्डन कॉलेज सांगली येथे त्यांनी पूर्ण केले। यानंतर अत्यंत कठीण व स्पर्धात्मक अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून MBBS पदवी प्राप्त केली। पुढे त्यांनी गांधी मेडिकल कॉलेज भोपाळ येथून MD पदवी पूर्ण केली। चेन्नई येथील नामांकित अपोलो हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजी मध्ये DNB करून त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले। त्यानंतर मेरठ येथील आर्यव्रत हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स एंडोस्कोपी या विषयात फेलोशिप पूर्ण करून त्याने अत्याधुनिक उपचार पद्धतीमध्ये कौशल्य संपादन केले। डॉक्टर अभिमान पवार यांना आजवर 50,000हून अधिक एंडोस्कोपी करण्याचा समृद्ध अनुभव आहे। लहान मुलांनी अनावधानाने गिळलेले पिन, खिळे, नाणी यासारखे परकीय पदार्थ सुरक्षितपणे एंडोस्कोपीद्वारे काढण्यात त्यांचा चमत्कारिक हातखंडा आहे। तसेच पित्ताशयाच्या नळीमध्ये अडकलेले खडे काढून गंभीर जंतू संसर्ग टाळणे, रक्ताच्या उलट्या होणाऱ्या रुग्णावर एंडोस्कोपीद्वारे तात्काळ उपचार करून अनेकांचे अनमोल प्राण वाचवणे या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे। स्वादुपिंडाच्या आजारामुळे पोटात साचलेल्या पाण्यावर एंडोस्कोपीद्वारे उपचार करण्यातही त्यांचे विशेष योगदान आहे। कावीळ, जॉन्डिस वरील तज्ञ म्हणून त्यांनी अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। सन 2021 पासून वंटमुरे कॉर्नर येथील गॅस्ट्रो केअर क्लिनिक मधून त्यांनी रुग्णसेवा सुरू केली। अलीकडेच मिरज येथे त्यांनी अभिमान गॅस्ट्रो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून अत्याधुनिक चिरपाट न करता एंडोस्कोपीद्वारे पोट व यकृत विकारावरील उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवले।
डॉक्टर अभिमान पवार यांचे आधुनिक वैद्यकीय ज्ञान, उत्कृष्ट कौशल्य, सेवाभावी वृत्ती व रुग्णाप्रती असलेली आपुलकी यामुळे आरोग्य पंढरी मिरज व परिसरातील वैद्यकीय क्षेत्र त्यांनी अधिक समृद्ध केले. आपल्या या नेत्रदीपक कार्याबद्दल ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या वैकुंठ एकादशी निमित्त गुरुनमन कार्यक्रमात वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन ठाकरे बोलवाडच्या वतीने आपणास नवजीवन संजीवनी पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व अखंड रुग्णसेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या कार्याचा दिवा असाच तेवत राहावा, तसेच आपणास व आपल्या कुटुंबियास दीर्घायू आरोग्य सदोदित लाभो हीच सदिच्छा. शुभम भवतु. Thank you.